हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। देशभरामध्ये 6 ते 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। सोमवारी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। जयंत पाटील फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात, जयंत पाटलांचं अगोदर फायनल होऊ द्या, छगन भुजबळ यांच्या दाव्यानं खळबळ। वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, सामना कार्यालयामध्ये मोरेंची राऊतांशी चर्चा, तर पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चांगलं ट्युनिंग, काँग्रेस पक्षातूनही माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, वसंत मोरेंचा सूचक विधान। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार, वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीकडून वंचितला 4 जागांचा प्रस्ताव, वंचितने महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत नाही, मी आणि रोहिणी रावेरमधून लढणार नाही, एकनाथ खडसेंकडून स्पष्ट, मात्र रावेरची जागा राष्ट्रवादीचीच असा दावा। बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा, पुरंदर सासवडमध्ये थोड्याच वेळात अजित पवारांची सभा, तर अजितदादांच्या सभेआधी विजय शिवतारेंचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर। विजय शिवतारे अपक्ष लढण्यावर ठाम, एकदा मला मतदान करून बघा, तुमच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी माझा विचार करा, शिवतारेंचं बारामतीकरांना आवाहन। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल, धर्मवीर आनंद दिघे चौकात राहुल गांधींचं जंगी स्वागत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।